नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण समासची सिरीज बघतो आहे, जे की युनिव्हर्सिटीमध्ये आलेले PYQs आहेत. ते आपण ह्या 5 व्हिडिओजमध्ये, या सिरीजच्या 5 व्हिडिओमध्ये 5 झालेल्या एक्झाम्स जे आहेत युनिव्हर्सिटीच्या, त्याच्यामधले PYQ आपण कव्हर करतो आहे. आपण मागच्या वेळेस समर 2024चे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघितले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विंटर 2024चे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघणार आहेत. बघा, विंटर 2024मध्ये पहिलं जे एक्झाम्पल आलेलं होतं ते होतं दोषवैषम्यम. आता ह्या ठिकाणी दोषवैषम्यमचा विग्रह होतो दोषानाम वैषम्यम, दोषांचे वैषम्य. षष्ठी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. दोषानाम षष्ठी आहे म्हणून षष्ठी तत्पुरुष समास झाला. नंतर दुसरं होतं अविकृतः. अविकृतः अ आलेला आहे आणि विकृत, जे विकृत नाही असे म्हणजे अविकृतः, त्याचा विग्रह होईल न विकृतः. नय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. सुखार्थम. सुखार्थम अर्थम आलेलं आहे बघा. अर्थम नपुंसकलिंगी आहे म्हणून इदम सर्वनामचं नपुंसकलिंगी रूप येईल इदम. आणि सुखार्थम जेव्हा आपण अर्थ शब्दासोबत समास होतो त्यावेळेस चतुर्थी तत्पुरुष समास असतो म्हणून सुखार्थमचा विग्रह होईल सुखाय इदम. चतुर्थी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. नंतर हीन मध्योत्तमाः. आता ह्या ठिकाणी परत बघा बहुवचनी समस्त पद आलेलं आहे. आता समस्त पद जर द्विवचनी किंवा बहुवचनी असेल आणि वेगवेगळे त्या ठिकाणी पार्ट असतील, म्हणजे वेगवेगळे शब्द, जर का 3 वेगवेगळे शब्द एकत्र आणि बहुवचनी समस्त पद असेल तर ते इतर द्वंद्व समासाचं असतं. ह्या ठिकाणी हीन, मध्य आणि उत्तम असे 3 वेगवेगळे शब्द आहेत आणि बहुवचनी समस्त पद आहे, म्हणजेच इतर द्वंद्व समासाचं त्या ठिकाणी हे उदाहरण आहे. विग्रह होईल त्याचा हीनः च मध्यः च उत्तमाः च. हीन मध्योत्तमाः इतर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. नंतर यथाविधी. यथाविधी. आता यथा आलं म्हणजेच विग्रहामध्ये अनतिक्रम्य येणार. विधीम अनतिक्रम्य असं त्या ठिकाणी विग्रह होईल. अव्ययीभाव समासाचं हे उदाहरण आहे. आता ज्यावेळेस यथा येतं तर विग्रहामध्ये अनतिक्रम्य घ्यायचं आणि यथानंतर आलेला जो पण शब्द आहे समस्त पदातला त्याची द्वितीय घ्यायची, असं सिंपल समजून घ्यायचं. यथा अनतिक्रम्य आले यथामुळे आणि विधीची द्वितीय आली विधीम. यथाविधी विधीम अनतिक्रम्य अव्ययीभाव समास. नंतर इथून पुढे हे LAQचे एक्झाम्पल होते. सप्तरात्रम, त्याचा विग्रह होईल सप्तानाम रात्रीनाम समाहार. 7 रात्रींचा समुदाय. द्विगु समासाचं उदाहरण आहे. सप्त हे संख्यावाचक विशेषण आहे आणि रात्र शब्दासोबत संख्यावाचक विशेषणाचा समास झाला म्हणून द्विगु समास येतो. नंतर सुखयोग्यम. सुखस्य योग्यम, सुखासाठी योग्य असलेला. षष्ठी तत्पुरुष सुखासाठी योग्य असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. सुखस्य योग्यम षष्ठी तत्पुरुष. आता ह्या ठिकाणी निर्दोष हे त्या ठिकाणी परत आलं. आता इथे जे आहे ना, निर्गताः दोषाः यस्मात् स असा विग्रह दिलेला होता आणि त्याच्यावरून आपल्याला समस्त पद बनवायचं होतं. तर निर्गताः दोषाः यस्मात् स असा जर विग्रह दिलेला आहे तर हे सह आलेलं आहे. सह आलं म्हणजेच ते कोणत्या तरी व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे म्हणून निर्दोष शब्द लिहिताना आपण त्याला पुल्लिंगमध्ये घेणार. निर्दोषः असं त्याचं समस्त पद तयार होईल. आणि एवढा मोठा विग्रह दिला आहे म्हणजेच तो बहुव्रीही समासाचा राहील. त्याच्यामुळे हे एक्झाम्पल जे होतं ते बहुव्रीही समासाचं होतं. नंतर शिरः श्रवणपादेषु. शिरः श्रवणपादेषु. आता ह्या ठिकाणी शिरः च श्रवणः च पादः च तेषु असं त्या ठिकाणी त्याचा विग्रह होणार. आता तेषु आपण का बरं घेतलं, कारण की ह्या ठिकाणी ही सप्तमी बहुवचन घेतलेलं आहे. शिरः श्रवणपादेषु सप्तमी दाखवण्यासाठी आपण तेषु पद त्या ठिकाणी वापरलेले. इतर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. नंतर कफः कफहरः असं त्या ठिकाणी समस्त पद आहे. कफम हरती इति असा त्याचा विग्रह होईल. उपपद तत्पुरुष समासाचं हे उदाहरण होतं. तर ह्या अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल होते ते विंटर 2024च्या एक्झाममध्ये आलेले होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे संस्कृत रीडर याला तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. आपण अशीच पुढे पण एक सिरीज बनवू. तुम्हाला पण काही समासाचे एक्झाम्पल्स जर का जमत नसतील किंवा मग काही एक्झाम्पल्स असे कठीण वाटत असतील ते एक्झाम्पल्स तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात. तुम्ही कमेंट्समध्ये शेअर करा वाटलं तर. आपण त्या एक्झाम्पल्सचे पण उत्तरं शोधून त्याचीसुद्धा एक सिरीज बनवू. धन्यवाद.